భవసాగర్ క్షత్రియ సమాజ్ తాండూరు వారి ఆధ్వర్యంలో ఆదివారం విద్యార్థులకు ఉచిత పుస్తకాల స్టేషనరీ పంపిణీ కార్యక్రమం నిర్వహించారు. ఆదివారం తాండూరు పట్టణంలో లక్ష్మీ థియేటర్ పక్కన భవసాగర్ తుల్జా భవానీ దేవాలయంలో సమాజం ఆధ్వర్యంలో ఉచిత పుస్తకాల పంపిణీ చేశారు. ఈ కార్యక్రమానికి తాండూరు భవసాగర్ క్షత్రియ సమాజ్ సభ్యులతో పాటు హైదరాబాద్ భవసాగర్ క్షత్రియ సమాజం అధ్యక్షులు ఉమేష్, కార్యదర్శి శ్రీకాంత్, మత్వాకర్, కిషోర్ ట్రస్ట్ మెంబర్లు హాజరై విద్యార్థులకు ఉచిత నోట్ పుస్తకాల పంపిణీ నిర్వహించారు. ఈ సందర్భంగా నిర్వాహకులు మాట్లాడుతూ గత 6 సంవత్సరాల నుండి తాండూరు పట్టణంలో విద్యార్థులకు స్కూల్ ప్రారంభ దశలో ఉచితంగా నోట్ పుస్తకాల పంపిణీ కార్యక్రమాన్ని అందజేయడం జరిగిందన్నారు. అలాగే సమాజ అభివృద్ధి కోసం అనేక సేవా కార్యక్రమాలతో పాటు దైవ కార్యక్రమాలు నిర్వహించడం జరిగిందన్నారు. ఇందుకు సహకరించిన వారందరికీ ధన్యవాదాలు తెలిపారు. కార్యక్రమంలో బాలకృష్ణ, నారాయణ, ఉపాధ్యక్షులు అశోక్ రావు, విఠల్ రావు, దిలీప్ కుమార్, కార్యదర్శి నర్సింగ్, మురళీధర్ రావు, కిషన్ రావు తదితరులు పాల్గొన్నారు. मनवांचित फल पावत, मनवांचित फल पावत, सेवक नर नारी। ओम जय अम्बे गौरी। कांचन भाल विराजत अगर कपूर बाकी, श्रीमान के तुम राजत, श्रीमान के तुम राजत, कोटि रतन ज्योति। ओम जय अम्बे गौरी। मारी लाज की आरती। भवानी माता की जय, जगदम्ब भवानी माता की जय। कामेश्वरी सर्वोदकातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः। आपण सर्वांनी मिळून स्वागत करायचं आहे. सगळ्यात सांगायचं विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला हे अति दुःखाची गोष्ट आहे, कारण टाइम मेंटेन करणं तुम्ही जर नाही शिकलं. श्री नरसिंह साहेब क्षीरसागर स्टेजकडे येण्याचा कृपा करावा. क्षीरसागर नरसिंहराव क्षीरसागर करत आहेत. जोरदार टाळ्या. श्री क्षीरसागर नरसिंहराव यांच्या हस्ते पुस्तकं देण्यात येत आहे. तांदळे यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात येत आहे. आमचे ट्रस्टबोर्डचे हे आपले समाजाचे हे दीपक बाचुतकर आहेत. आपले समाजाचे कार्यरत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या कामामध्ये वाईट कामामध्ये पुढाकार घेऊन पुढे काम करतात. समाजाचे फार हेल्पफुल पर्सन आहे. चांगलं काम असू दे किंवा वाईट काम असू दे, वाईट काम तर समजतात बघा, हे आपल्या आवर्जून काम करतात. हे रत्नागिरीला पुस्तक वाटप करण्यात येत आहे. पुस्तक वाटप देण्यात आहे. यांच्या मार्फत पुस्तक वाटप करण्यात येत आहे.
मासुदकर सेक्रेटरी हात उचला. गायत्री मंत्र कोणाकोणाला उच्चारण करायला येते हात उचला. एवढी गायत्री मंत्र बच्चू राजू येते कोट माझ्या बरोबर बोला उच्चारण करा. करतात का मग? ओके. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्माति शान्तिः. थैंक यू. ओम शांति शांति. बंधू आणि माझा मुख्य विचार संकल्प काय म्हणजे तुमच्यामध्ये जागृती यायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये काही द्वेष आहे भांडण आहे ते दूर करायला पाहिजे. आपल्या परिवारामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याला दूर करायला पाहिजे. समाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याला दूर करायला पाहिजे. संघटन खूप मोठा विषय आहे. संघटन जेव्हापर्यंत आमच्याकडे राहत नाही जेव्हापर्यंत आम्ही संघटित होत नाही ते समाज केव्हा पुढे वाढत नाही ते फॅमिली केव्हा पण पुढे वाढत नाही. आता इथे म्हातारे बाई पण आहेत माझी आजी बरोबर माय बरोबर बाय बरोबर. काय सांगा मा तुम्ही तुमच्या घरामध्ये काही भांडण झालं तर कोण सॉल्व्ह करतात त्याला? घराचे मोठ्या माणसं सॉल्व्ह करतात. आणि घराच्या मोठ्या माणसाला काय पाहिजे? त्याग भाव पाहिजे. अगर आमच्याकडे त्याग भाव नाहीये तर आम्ही घर बरोबर जमत नाही समाज जमत नाही आणि सनातन धर्म पण राहत नाही. आज आम्ही देशभर इलेक्शन आता रिसेंटली झाले आमचे काय झाला सगळ्यांना टीव्ही आहे फोन आहे स्मार्टफोन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय बघितलेलं आहे म्हणजे राजा किती पण छान काम करू द्या प्रजा काय करते माहिती आहे त्याच्या आखरी खुद रक्ताची भेटले तरी माझा स्वभाव म्हणजे माझा स्वार्थ पहिले पाहिजे. देश काहीतरी होऊ द्या समाज काहीतरी होऊ द्या घर संसार काहीतरी होऊ द्या असं चालत नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे थोडासा मनाला शांत ठेवून पुढे वाढायला पाहिजे. नेक्स्ट आमच्याकडे एक काय पाहिजे आता कुलगड मुख्य मी 2-4 शब्द 2-4 जे सब्जेक्ट आहे तेच बोलणार आहे. काम ते टाइम खूप झालेला तुम्हाला मला पण 4 वाजेपर्यंत सायंकाळला पोहोचायचं आहे. फर्स्ट काय म्हणजे आता सरकार गव्हर्नमेंट सरकार काँग्रेस सरकार आलेली आहे तेलंगणामध्ये. फर्स्ट त्यांच्या काय डिसिजन आलं कुलगणना. थोडा बोला मग काय थोडं मोठ्या माणसाला काय त्यांच्या प्रोग्राम काय आता कुलगणना म्हणजे माहिती आहे काय बोला. तोंड खोलले नाही तर जेवण आहे मग सगळ्यात करता आता तसा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रसाद महाप्रसाद आहे देवीचा. थोडा माझ्या बरोबर बोला काय सरकारच्या काय प्रयोजन येते